तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच चिया सीडची आवक आणि लिलाव झाल्याने या पिकाची मोठी चर्चा सुरू झाली आहे। चिया सीडची पेरणी ऑक्टोबरच्या शेवटापासून नोव्हेंबरपर्यंत केली जाते आणि हे पीक सुमारे 90 ते 110 दिवसात तयार होते। या पिकाची खासियत म्हणजे जंगली प्राणी किंवा पक्ष्यांकडून कमी नुकसान होते, तसेच कमी पाण्यातही चांगले उत्पादन मिळत असल्याने शेतकरी चिया पिकाचे उत्पादन घेत आहेत। तज्ञांच्या मते या पिकाला कीटकनाशके आणि खतांची गरजही कमी असते, त्यामुळे उत्पादन खर्च कमी राहतो। चांगल्या जमिनीत या पिकाचे उत्पादन सुमारे 3 ते 6 क्विंटल प्रति एकर मिळू शकते। दरम्यान अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे व सचिव मलोकार यांच्या उपस्थितीत चिया सीड्सचा लिलाव पार पडला। यावेळी बाजार समितीतील व्यापारी, आडते आणि कर्मचारी उपस्थित होते। सुमारे 100 कट्ट्यांची आवक नोंदवण्यात आली असून चिया सीड्सचा बाजारभाव ₹15,000 ते ₹20,100 प्रति क्विंटल दरम्यान मिळाल्याने चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। MCN न्यूज मराठी करिता मोहम्मद जुनेद, अकोला। मी दहीगाव गावंडे, उमेश मनोहरराव ठोकर। आम्ही यावर्षी चिया सीड घेतलं। चिया सीड शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे, कारण की त्याचे रेट चांगल्या प्रकारे येत आहे। पहिल्याच वेळेस FMC अकोला शिरीष भाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून यांनी आज बाहेरच्या ठिकाणचे व्यापारी बोलावून त्यांची आज हराशी केली। जवळपास 30 ते 35 क्विंटलच्या जवळपास आज इथं आवक आहे आणि रेट पण कमीत कमी 16,000 आणि जास्तीत जास्त 20,500-600 रुपयापर्यंत रेट भेटला। मला पण 20,100 रुपये भाव भेटला। माझं 2 एकर क्षेत्र लावलं होतं। यानंतर शेतकऱ्यांनी बाकीच्या पिकाला पर्याय म्हणून चिया सीड लावण्याची मी त्यांना विनंती करतो। चिया सीड सर्व शेतकऱ्यांना माझी एक आग्रही विनंती आहे की जसं कॉटन आहे, सोयाबीन आहे किंवा अजून पिकं आहेत, त्यालाही एक पर्याय म्हणून आपण जर हे 1 एकरा किंवा 2 एकरापासून सुरुवात केली तर चांगलं सीड आहे। एकराला जवळपास 3 क्विंटल ते 6 क्विंटल पर्यंत याचा ऍव्हरेज येऊ शकते आणि बाकीच्या कॉटन किंवा सोयाबीन मध्ये त्याच्यापेक्षा 2 पैसे जास्त होऊ शकतात। असं शेतकऱ्यांनी हे पेरायला काही हरकत नाही आहे। नमस्कार समोर आपण हे जे पीक पाहत आहे चिया सीड्स म्हणून, हे आपण नोव्हेंबर ते ऑक्टोबर एंडिंग पासून ते आपण नोव्हेंबरच्या एंडिंग पर्यंत त्याची पेरणी करतो शेतामध्ये। 90 ते 110 दिवसाचं पीक आहे। विशेष म्हणजे या पिकाला कुठलाही जंगली जनावर वगैरे किंवा पक्षी वगैरे खात नाहीत। तिसरं असं आहे की याला बाजार भाव आता 20 पर्यंत, 18 ते 20, 25 पर्यंत जातात आणि शेतकऱ्यांना याचा आर्थिक फायदा खूप होतो। राखण्याचं काम पडत नाही, कमी पाण्यामध्ये सुद्धा येते, चांगल्या जमिनीमध्ये चांगलं उत्पादन होते, 5 ते 6 क्विंटल पर्यंत येते। आता आमची ॲडव्हिक ऑर्गॅनिक इंडस्ट्री नावाची एक कंपनी आहे। आम्ही त्या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये चिया सीड्स वगैरे सर्व देतो आणि त्यांच्याकडून हा रिटर्न पण बायबॅक पण घेतो। त्याचे फायदे हे पूर्ण जे आहे हे याचं जे आहे मार्केटला बाहेर, तर हे आपण एक्सपोर्टला जाते मटेरियल बरंचसं। शेतकऱ्याला याचा बेनिफिट चांगला आहे की चण्याला गारपीट वगैरे होते किंवा चण्यामध्ये बरेचसे व्हायरस येतात किंवा चण्यामध्ये बुरशीचे प्रमाण खूप असतात। पाऊस जर पडला तर चणा पूर्ण वाया जाते। त्याच्यामध्ये असा कुठलाही प्रकार नाही। याला फवारणी फार कमी लागतात, खताचं नियोजन काही लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च पण सुद्धा हा फार कमी होतो। त्याच्यामध्ये शेतकरी हा वार्षिक जे उत्पादनामध्ये असते याला आर्थिक फायदा खूप होतो। याला काढण्याची पद्धत हा आपण हार्वेस्टरनी काढू शकतो। पेरणी हे ट्रॅक्टरनी, साध्या ट्रॅक्टरनीच आपण जसं कुठलंही बियाणं पेरतो त्या ट्रॅक्टरनीच पेरणी होते। पेरणीचं बियाणं 1.5 किलो ते 2 किलोच्या दरम्यानमध्ये देतो आपण याला पेरणीला, आणि पेरणीवर थोडं लाईट पाणी द्यावं लागते, बाकीचे थोडं स्प्रिंकलरनं पाणी द्या आणि खालून पाणी जर तुम्ही फट पाणी दिलं तर याचे ॲव्हरेज खूप चांगला येतो।